मित्रांनो, सुरुवात झाली झिम्माने, मग आला बाई पण भारी देवा, त्यानंतर पुन्हा आला झिम्मा 2 आणि काही दिवसांपूर्वीच आला नाच ग घुमा. थोडक्यात स्त्री आणि तिचं स्त्रीपण मराठी सिनेमाच्या सध्या केंद्रस्थानी आहे. कारण आज प्रदर्शित झालाय बाई ग. चित्रपटाचे नाव सुद्धा अगदी ठरवून निवडली जात आहेत, जेणेकरून एक हमखास प्रेक्षक चित्रपटाला मिळावा. पण केवळ सिनेमाचे शीर्षक चांगलं असून चालत नाही, नाही का? कारण तुम्हाला सिनेमाचे नाव तुम्हाला एक वेळ थिएटरच्या आत आणेल, पण आत आल्यावर 2-2.5 तास खिळवून ठेवणारा तेवढाच दमदार कंटेंट पण चित्रपटात हवाच. बरोबर ना? नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे स्वप्नील जोशीच्या प्रमुख भूमिकेत प्रदर्शित झालेला मराठी सिनेमा बाई गचा. हो, अगदी थोडक्यात बोलूयात. मित्रांनो, सुरुवातीला ज्या सिनेमांची नावे मी घेतली त्या सर्व चित्रपटांच्या कथेचा आशय एकच होता, तो म्हणजे स्त्रीला काय हवंय, तिच्या इच्छा काय आहे हे तिच्या नवऱ्याने, घरच्या इतर मंडळींनी आणि एकंदरीत समाजाने समजून घ्यावं. रोजच्या घरपणात हरवलेलं तिचं स्त्रीपण तिने जपावं. स्वतःच्या सुप्त इच्छांना, आकांक्षांना वाट मोकळी करून द्यावी. आज प्रदर्शित बाई गच्या कथानकाची थीम सुद्धा हीच आहे मित्रांनो. धनुष आणि आबोली अर्थात स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे हे लंडन स्थित विवाहित जोडपं आहे. दोघांचंही वैवाहिक आयुष्य तसं सुखानं चाललंय, पण तरीही आबोलीची तक्रार आहे की धनुष म्हणावा तेवढा वेळ देत नाही. मग एके दिवशी आबोली जाते घर सोडून. धनुषच्या लंडनमधील एकमेव जवळचा मित्र आणि त्याचा कंपनीतील कलिग आहे श्याम, जी भूमिका सागर कारंडेने केली आहे. आबोली सोडून गेल्यावर व्यथित झालेल्या धनुषला मग चक्कपैकी साक्षात इंद्रदेवाकडून एक टास्क दिली जाते, जी पूर्ण झाल्यावर आबोली त्याच्या आयुष्यात परत येईल. ती टास्क काय आहे हे ज्यांनी ट्रेलर बघितलंय त्यांना माहीतच आहे. आता ही टास्क धनुष कशी पूर्ण करतो हा पुढील कथाभाग. मित्रांनो, बाई गच्या कथानकाची थीम मोठी रंजक आहे, पण या रंजक कथेला पटकथेत रूपांतरित करताना मात्र लेखक दिग्दर्शकांनी मोठ्या सोयीस्कर पद्धतीने लिहिल्याने त्यातील रंजकता कमी होऊन हाती काहीच लागत नाही. उलट हा काय पोरकटपणा असं शेवटी म्हणावं वाटतं. म्हणजे धनुषच्या आयुष्यात त्याच्या गेल्या जन्मीच्या पत्नींनी अचानक येणे इथपर्यंत देवाच्या मर्जीने वगैरे असं आपण समजू शकतो. पण त्या आयुष्यात आल्यावर ज्या सोयीस्कररित्या त्या सर्वजणी धनुष आणि श्यामच्या घरी राहतात आणि धनुष आणि श्याम त्यांना एकमेकींविषयी जे काही खोटे सांगतात ते सर्व त्यांना इतकं सहजपणे कसं पटतं हे बघताना मोठं विचित्र वाटतं. धनुष त्यांच्या इच्छा नेमक्या काय होत्या हे जाणून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करताना सुद्धा दिसत नाही. धनुषचे बाई बनून या सर्व स्त्रियांसमोर येणे हा भाग तर खूपच हास्यास्पद झालाय. कारण त्याचा जो गेटअप आहे, गेटअप जो आहे धनुषचा बाई झालेला जो गेटअप आहे तो अगदीच काही ओळखता न येण्यासारखा नसल्याने या 5-6 जणींपैकी एकही कशी त्याला ओळखत नाही हे बघून लेखकाने किती सोयीस्कररित्या पटकथा लिहिली आहे हे लक्षात येते. मध्यंतरापूर्वी सुकन्या मोने हिचा जो पार्ट सोडला तर कुठल्याच दृश्यात मनोरंजन होताना दिसत नाही. सागर कारंडेच्या व्यक्तिरेखेचा आणि अभिनेत्याचा वापर म्हणावा तितका प्रभावी अजिबात झालेला नाही. एकंदर चित्रपटात असं अगदीच बोटावर मोजता येतील इतके प्रसंग आहेत ज्यात खळाळून हसू येते. बरं, हसू नाही जरी आले तरी जो मेसेज कथेतून द्यायचा आहे म्हणजे स्त्रीच्या मनातील इच्छा ओळखा, हा मेसेज सुद्धा अखेरीस तो इम्पॅक्ट क्रिएट करू शकत नाही. याला मुख्य कारण म्हणजे पटकथेत लेखकाने अवलंबिलेले सोयीचं धोरण, ज्याने कथानक पूर्णतः भरकटतं, खास करून मध्यंतरानंतर. लेखक दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांना यासाठी जबाबदार म्हणावं लागेल. गीत संगीताच्या बाबतीत सुद्धा चित्रपट डावा आहे, कमी पडलेला आहे. एकही गाणं प्रभाव टाकताना दिसत नाही. संवाद म्हणावे तसे प्रभावी नसल्याने कॉमिक म्हणजेच विनोदी सिच्युएशन्स असूनही धमाल हसवतील असे पंचेस येताना दिसत नाहीत. सिनेमॅटोग्राफी सुंदर आहे. अभिनयाच्या बाबतीत स्वप्नील जोशी, सुकन्या मोने, प्रार्थना बेहरे यांची कामे ठळक लक्षात राहतात. त्यानंतर नम्रता गायकवाड, नेहा खान, दीप्ती देवी, आदिती सारंगधर यांनीही आपापल्या परीने चांगली कामे केली आहेत.
पण मित्रांनो, मुळात बाई ग गडबडलाय पटकथेत, दिग्दर्शनात आणि संवादात, जो खरं तर त्याचा USP असायला हवा होता. आउट ऑफ 5 मी बाई गला देईल 2.5 म्हणजे 2.5 स्टार्स. अगदी चित्रपटगृहात जाऊन बघावाच अशी ही काही कलाकृती नाही. OTTवर आल्यावर अगदीच वेळ जात नसेल तर प्ले करायला हरकत नाही. माझा तर अपेक्षाभंग झालाय. मित्रांनो, तुम्हाला आमचा बाई ग चा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.